इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण स्वाध्याय. तर मित्रांनो, यामधील पहिला असा प्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करा. 1. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता डॅश. पर्याय वाढते, स्थिर राहते, घटते, वाढते आणि नंतर घटते. तर याचं उत्तर असेल ब. स्थिर राहते. 2. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना अ. क्रमवाचक संकल्पना, ब. संख्यात्मक संकल्पना, क. क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना दोन्हीही, ड. यापैकी नाही. तर याचं उत्तर असेल ब. संख्यात्मक संकल्पना. 3. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता वाढते, स्थिर असते, घटते, शून्य असते. उत्तर घटते. 4. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा बिंदू म्हणजे जेव्हा अ. एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते, ब. एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते, क. एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते, ड. सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते. तर याचं उत्तर असेल क. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा बिंदू म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते. 5. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता वाढते, घटते, बदलत नाही, महत्तम होते. उत्तर असेल वाढते. प्रश्न 2 आहे, योग्य जोडीचा पर्याय निवडा. तर मित्रांनो, यातील योग्य जोडीचा पर्याय असेल ब. कालोपयोगिता, रक्तपेढी, स्थलोपयोगिता, वाहतूक, सेवा उपयोगिता, डॉक्टर आणि ज्ञानोपयोगिता, मोबाईल फोन. 2. उपभोक्त्याचा समतोल दर्शवणारे विधान. अ. सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त, ब. सीमांत उपयोगिता व किमती समान, क. सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा कमी, ड. किंमत एकापेक्षा कमी. पर्याय आहेत अ आणि ब, अ ब क आणि ड, अ ब क, अ ब आणि क, फक्त ब. तर याचं उत्तर असेल मित्रांनो फक्त ब. प्रश्न 3 आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 1. सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. संकल्पना काल उपयोगिता. स्पष्टीकरण, एखाद्या वस्तूची उपयोगिता वेळेनुसार बदलते. हिवाळ्यात थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटरची गरज जास्त असते, त्यामुळे त्या काळात त्याची उपयोगिता अधिक जाणवते, म्हणून ही काल उपयोगिता आहे. 2. निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. संकल्पना स्वामित्व उपयोगिता. स्पष्टीकरण, वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित झाली की उपयोगिता निर्माण होते. येथे दागिने विक्रेत्याकडून बहिणीकडे आले, त्यामुळे स्वामित्व बदलून उपयोगिता निर्माण झाली. 3. कविताने संत्र्यांचे एकामागे एक 5 नग सेवन केले. संकल्पना घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. स्पष्टीकरण, वस्तूचा उपभोग वाढत गेला की प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी उपयोगिता कमी होत जाते. पहिल्या संत्र्यापासून जास्त समाधान मिळते, पण पुढील संत्र्यापासून समाधान कमी होत जाते, म्हणून हा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आहे. 4. भूषणने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. संकल्पना तृप्तिबिंदू. स्पष्टीकरण, 4 चपात्यानंतर
भूषणची भूक पूर्ण झाली व त्याला अधिक समाधान मिळत नाही. त्यामुळे 5व्या चपातीपासून सीमांत उपयोगिता शून्य झाली, म्हणून त्याने ती खाण्यास नकार दिला. हा तृप्ती बिंदू दर्शवितो. 5. ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. संकल्पना. रूप उपयोगिता. स्पष्टीकरण. वस्तूंच्या वापरातून किंवा स्वरूपातून गरज निर्माण होते तेव्हा रूप उपयोगिता निर्माण होते. येथे वही व पेनच्या वापराने लेखनाची गरज पूर्ण झाली, म्हणून ही रूप उपयोगिता आहे. प्रश्न 4 आहे. खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र काढा. तर मित्रांनो, या पद्धतीने वक्र काढता येईल. प्रश्न 4 2 अ. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. ब. जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. प्रश्न 5 आहे. सविस्तर उत्तरे लिहा. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. उत्तर. प्रस्तावना आहे. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत प्रथम गॉसेन यांनी मांडला व प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात सविस्तर स्पष्ट केला. नियम आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तूच्या प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी अतिरिक्त उपयोगिता क्रमशः कमी होत जाते. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पुढील तक्त्यावरून स्पष्ट होतो. तर या तक्त्यावरून असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढ जातो तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते, 0 व ऋण होत जाते. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा वक्र. या आकृतीत या अक्षावर सीमांत उपयोगिता व क्ष अक्षावर वस्तूचे नग दाखवले आहेत. नगांचा उपभोग वाढून सीमांत उपयोगिता घटल्याने सीमांत उपयोगिता वक्र वरून खाली उतरणारा बनतो. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे अपवाद. 1. छंद. नाणी, स्टॅम्प, पुस्तके यांचा संग्रह करताना साठा वाढला तरी समाधान वाढते, म्हणून येथे सीमांत उपयोगिता घटत नाही. 2. कंजूस व्यक्ती. कंजूस व्यक्तीला पैसा साठवण्यातच आनंद मिळतो, म्हणून प्रत्येक वाढीव रकमेबरोबर समाधान वाढते. 3. व्यसन. व्यसनी व्यक्ती प्रत्येक वेळी जास्त प्रमाणात सेवन करते, त्यामुळे नशा वाढल्यासारखे वाटते व सीमांत उपयोगिता वाढल्याचा भास होतो. 4. सत्ता. व्यक्तीला जास्त सत्ता मिळाली की आणखी सत्तेची इच्छा वाढते, म्हणून समाधान कमी न होता वाढते. निष्कर्ष. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत उपभोक्त्याच्या वर्तनाचे स्पष्टीकरण करणारा महत्त्वपूर्ण आर्थिक नियम आहे आणि तो मागणी सिद्धांताचा आधार आहे.